आणि आपण सर्वजण ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक, ज्योतिषशास्त्राचं प्रसारक आणि ज्योतिषशास्त्राचं ज्ञान स्वीकारणारे आपल्या सर्वांना माझा सादर प्रणाम। मी अनिल महामुळे, माझं मूळगाव अहमदनगर। एक मुलगा माझा ठाण्याला असतो, एक मुलगा नगरला असतो। नगरला त्याचं सोन्याचं शॉप आहे, शोरूम। काही दिवस मी नगरला असतो, काही दिवस ठाण्याला असतो। आज मला मॅडमने विषय दिला आहे की पत्रिकेतील ग्रहदोष आणि त्यांचा त्यावर आध्यात्मिक उपाय। तर आपण सर्व ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहोत। आपल्याला माहीत आहे की ह्या पृथ्वीवर ज्या काय अनेक दिव्य शक्तीचा वापर आहे त्यामध्ये ग्रह यांचा प्रमुख भाग आहे। समजा एखादा जीव पृथ्वीवर जन्माला आला, त्या स्थानी त्या क्षणी आकाशामध्ये त्यावेळेला जे काही ग्रह असतील त्याचा परिणाम त्या जीवावर होतो, चांगला असेल वाईट असेल। त्या ग्रहाचा जो भ्रमणाचा जो काही परिणाम असतो तो सुद्धा त्या जीवावर होतो, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। उदाहरण सांगायचं असेल तर समजा एक जीव जन्मला, लग्न मकर लग्नाचं होतं, चंद्र कुंभ राशीला होता, म्हणजे लग्नेश शनी आहे आणि राशी स्वामी शनी आहे। म्हणजे त्याच्या विचारावर, त्याच्या मानसिक स्वास्थ्यावर, त्याच्या धनसंपत्तीवर, त्याच्या आरोग्यावर शनीचा प्रभाव आहे। म्हणजे अशाच प्रकारे प्रत्येक ग्रहाचा प्रभाव हा त्या ग्रहमानाप्रमाणे होतो। राहू, केतू, शनी हे जे पापग्रह आहेत ते एकटे समजा कोणत्याही स्थानात असले किंवा ते युतीत असले तरी सुद्धा ते वाईट परिणाम देतात। उदाहरण असं आहे तर पंचम स्थानात असतील तर संततीचा प्रॉब्लेम येईल, शिक्षणात अडथळे येतील। अशा प्रकारे अशुभ ग्रह हे अशुभच फळ देतात। त्याचप्रमाणे राहू मंगळ, केतू मंगळ, केतू शनी, केतू शुक्र हे ग्रह युतीत किंवा स्वतंत्र कोणत्याही स्थानात असले, कोणत्याही राशीत असले तरी ते अशुभ फळ देणार। आता मी एक पत्रिकेतील महत्त्वाचा जो दोष आहे तो सांगतो, तो म्हणजे राहू आणि मंगळ। राहू आणि मंगळ हे दोन्ही पापग्रह आपल्या सर्वांना माहीत आहे। हे ग्रह जर 4, 8, 12 आणि 5 या स्थानामध्ये युतीत असतील किंवा स्वतंत्र असतील तर त्याचा अतिशय वाईट परिणाम होतो। त्याचा दोष काय होतो? चौथ्या स्थानात असेल तर वास्तुदोष होतो, 5व्या स्थानात असेल कुलदेवतेचा दोष होतो, 8व्या स्थानात करणीबाधेचा, 12व्या स्थानात दारिद्र्याचा दोष होतो। म्हणजे काय होते, संपूर्ण कुटुंब हे त्याला मानसिक स्वास्थ्य मिळत नाही, आर्थिक अडचणी येतात, मुलांचे लग्न होत नाहीत, त्या घरामध्ये सुख लाभत नाही, असे अनेक प्रकारचे अडचणी त्या व्यक्तीला येतात। मग त्यासाठी त्यावर आध्यात्मिक जो उपाय आहे तो आहे की कुलदेवतेचं त्याची सेवा करावी। कुलदेवतेची सेवा करायची म्हणजे काय, कुलदेवतेचे जे काही मूळ ठिकाण आहे तिथं जायला पाहिजे। देवी असेल तर चोळी, साडी याचं अर्पण करायला पाहिजे, पूर्णाचा नैवेद्य दाखवायला पाहिजे। जर पुरुष असेल खंडोबा किंवा म्हसोबा असेल किंवा विरोबा असेल तर पुरुषाचे जे काही दागिने असतील ते अर्पण करायला पाहिजे। देवी असेल तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला पाहिजे, देवीचे स्तोत्र म्हणायला पाहिजे। नंतर महादेवाची एक पूजा अर्चा करायला पाहिजे। महादेवाची पूजा करायची म्हणजे महारुद्राभिषेक करायला पाहिजे, कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणायला पाहिजे, ओम नमो शिवाय हा मंत्र म्हणायला पाहिजे आणि नवग्रहाचं जे शांती आहे ते घरामध्ये केली पाहिजे। असं जर केलं तर मंगळ आणि राहू यांचा दोष हा आपण बऱ्याच प्रमाणे कमी करू शकतो। दुसरा एक दोष आहे तो रवी आणि शनीचा। जर आपण निसर्ग कुंडलीत बघितलं तर रवी की सिंह रास ही 5व्या स्थानात असते। रवी आणि शनी आणि रवी जर एकत्र असतील तर त्यामुळं काय होईल तर मुलामुलींचं शिक्षणात अडथळे येतील, कारण 5वं स्थान हे शिक्षणाचं असतं, संततीला अडथळे येतील आणि त्यामुळं सर्व काही त्या घराचं मानसिक स्वास्थ्य बिघडून जाईल। त्यासाठी उपाय असा आहे की गायत्री मंत्र जो आहे तो गायत्री मंत्राचा जप आपण एका वर्षात कमीत कमी 12 लक्ष जर जप केला तर तुम्हाला हा दोष
नक्कीच कमी होईल आणि त्याचं व्यवस्थित सगळे काही प्रश्न आहेत त्या संबंधित मार्गी लागतील. पुढचा दोष आहे शनी आणि चंद्राचा. निसर्ग कुंडलीत बघितलं चंद्राची रास ही 4थ्या स्थानात होती. म्हणजे आई वडील मुलगा यांच्यामध्ये मतभेद निर्माण होतील, एकमेकात पटणार नाही, विवाह होणार नाही, आजारपण येतील. यावर जो उपाय आहे तो एक आपला व्यावहारिक उपाय आहे. मुलांना शिक्षणासाठी दूर ठेवावं. लग्न झालं तर सूर्याला सांगावं तुम्ही स्वतंत्र राहिली तरी चालेल, आमची काही हरकत नाही. आणि दुसरा आध्यात्मिक उपाय जर सांगितलं तर शंकराची उपासना करावी, मारुतीची उपासना करावी, बुधवारीचा उपवास करावा आणि प्रत्येक बुधवारी मारुतीला जायचं, आपलं तेल आणि मीठ अर्पण करून नमस्कार करायचा. दुसरा एक पुढचा उपाय आहे तो शनी मंगळ. शनी मंगळ हे दोन्ही क्रूर ग्रह आहेत, पाप ग्रह आहेत, आपल्याला माहिती आहे. शनी मंगळ एकत्र असले तर त्या घरात भांडणं होतील, संपूर्ण जीवन त्या जातकाचं संघर्षमय होत जाईल, संपूर्ण आयुष्यात झगडे होतील, कोणाचं काही पटणार नाही, म्हणजे त्याचं जीवनाचे असं सगळं काही निरस जाईल. आणि त्यामुळं त्याला एक उपाय आहे. मंगळ म्हणजे गणपती देवता आहे. गणपतीला जाऊन नमस्कार करणं, लाल फुल अर्पण करणं, गणपतीचं अथर्वशीर्ष दररोज म्हणणं, देवीची उपासना करायची. मी तुम्हाला सांगितले मारुतीची उपासना करायची. ह्या जर उपासना केला तर शनी मंगळाचे जे दोष आहेत हे 100% निर्मूलन होतात. दुसरा दोष आहे शनी गुरु. शनी गुरुचा दोष कोठेही युतीत असले तर एकमेकाच्या दृष्टीत जर असतील तर हा दोष निर्माण होतो. गुरु हा पित्याचा कारक आहे. गुरु हा विवाहासाठी गुरुबल पाहिलं जातं. त्यामुळे जर शनी आणि गुरु एकत्र असतील तर विवाह जमत नाही, शिक्षणात अडथळे येतील, पित्याचा आधार पण वाढेल. आणि जर याला जर आपण कर्ज होईल आणि याला जर आपण उपाय जर बघितला तर आपले जे गुरु आहेत, आता माझे गुरु श्री स्वामी समर्थ आहेत, कोणाचे साईबाबा असतील, कोणाचे आणखी दुसरे कोणी असतील, त्या गुरुचा आपण दररोज 11 माळी जप केला पाहिजे. केव्हाही करा, त्याला काही बंधन नाही. नियमितपणे जर जप आपण गुरुचा केला तर शनी गुरुचा हा जो त्रास आहे तो आपल्याला नक्कीच कमी होईल. दुसरा उपाय दोष आहे पत्रिकेतला शनी आणि शुक्र. शनी आणि शुक्र हे जर निश्चित असतील, त्या समोरासमोर दृष्टीत असतील तर हा दोष पत्रिकेत निर्माण होतो. शुक्र हा वैवाहिक सुखाचा कारक आहे. शनी शुक्र जर एकत्र असतील, कोणत्याही राशीत असू द्या, कोणत्याही जन्मकुंडलीला असू द्या, राशी कुंडलीला असू द्या, जर हे जर एकत्र असतील तर वैवाहिक जीवनात अडचणी येतील, नवरा बायकोचं पटणार नाही, नेहमी कटकटी होतील. यावर एक उपाय आहे तो म्हणजे व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम हे दररोज रात्री शांत चित्ताने जर म्हणलं तर निश्चितपणे शनी आणि शुक्राचा हा जो त्रास आहे तो निश्चित कमी होईल. पुढचा दोष आहे गुरु आणि चंद्र. गुरुचंद्र एकत्र असले तर आपल्याला वाटतं की हा गजकेसरी योग आहे. गुरु आणि चंद्र जर केंद्रयोगात असतील 4, 7, 8 तर तो हा गजकेसरी योग आहे. त्यामुळं आईक सुख भरपूर मिळतं, संपत्ती मिळते, गाड्या घोड्या मिळतात. परंतु याच्यामुळे दोष निर्माण होतो. तो दोष असा आहे की घरात समाधान मिळत नाही, असमाधान वृत्ती असते, नुसती वसवस असते, मिळवण्याची नुसती त्याला धडपड असते, ग्रह शांती मिळत नाही. आणि हा दोष जरी पैसा मिळाला तर सुख मिळत नाही, त्याला घरात शांतीता मिळत नाही. आणि हा जर दोष निर्माण करायचा असेल तर आपण दररोज मारुतीची सेवा केली पाहिजे, विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र हे असं म्हटलं पाहिजे. आता शेवटचा अतिशय महत्त्वाचा दोष मी सांगतो तो म्हणजे पितृदोष. पितृदोष असा असतो की एखाद्या कुटुंबात अनैसर्गिक कोणाचा मृत्यू झाला तर त्याचा जो मृतात्मा आहे तो त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्या कुटुंबातील व्यक्तीकडून करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या कुटुंबाला व्यक्तीला वाटतं आपल्याला त्रास होतो. त्याच्यामुळं काय होतं आहे की विवाह जमत नाही, आर्थिक अडचणी येतात, शिक्षणात बाधा येते, कर्ज होतं, सगळे काही जास्तीत जास्त प्रॉब्लेम जे असते ते पितृदोषाचे. एखादी पत्रिका आली, जातक आला की त्यामध्ये आधी पितृदोष पहा. मुख्य कारण हे पितृदोषाचं असते आणि नंतर मी जे 6-7 दोष सांगितले ते
कुठलं तरी हे कारण त्यामुळे त्याची अडचणी बाध्य असतं. आता हे पितृदोष आपण पत्रिकेसुद्धा पाहू शकतो. काय कसं पाहतोय की जर 2, 6, 8 आणि 12 या स्थानामध्ये गुरु असेल, या स्थानामध्ये राहू असेल तर तो पितृदोष होतो. 8व्या आणि 12व्या या स्थानात जर गुरु असेल कारण तरी पितृदोष होतो. 10वं स्थान हे पित्याचं स्थान मानतो आपण. 10व्या स्थानात राहू असेल तरी पितृदोष होतो. किंवा 5वं स्थान, 9वं स्थान, गुरु आणि रवी हे आपण पित्याचे कारक मानतो. ते जर राहूच्या संगतीत असले किंवा ते कुठल्या यांनी जर बाधित झाले तरी पितृदोष होतो. जर लग्नेश 6, 8, 12 स्थानात असेल आणि लग्नात जर राहू असेल तरी पितृदोष होतो. रवी नीच राशीत असेल आणि राहू शनी हे युतीत असतील तरी पितृदोष होतो. म्हणजे कुंडलीवरून सुद्धा आपण त्या व्यक्तीला पितृदोष आहे का नाही हे समजू शकतो. त्या पितृदोषाला उपाय आध्यात्मिक असा आहे की तुम्ही दररोज पंचमहायज्ञ करायचा. पंचमहायज्ञ करायचा म्हणजे फार मोठं शास्त्र लागतं असं काही नाही. अग्नीला तूप द्यायचं, थोडं तूप अग्नीला वाढलं होतंय. मुंग्याला तुम्ही साखर द्या, नंतर गाईला दररोज पान द्या, कावळा असेल कावळ्याला थोडंसं घास घाला आणि लहान मुलाला किंवा ज्याला गरज आहे अशा जर व्यक्तीला तुम्ही जीव घातलं तर हा पंचमहायज्ञ पूर्ण होतो. बऱ्याच ठिकाणी पितरांचे श्राद्ध पक्ष करत नाहीत. जर प्रत्येक वर्षी पितरांचे श्राद्ध पक्ष केलं करायलाच पाहिजे तर हा पितृदोष निर्माण होतो. आणखी आपण तीर्थक्षेत्रात जायचं आणि पितरांच्या नावाने आपण पिंडदान करायला पाहिजे. याच्यामुळे सुद्धा पितृदोषाचं हे होतं आहे. दुसरी गोष्ट लग्न, जर समजा लग्न जमत नाही मुला मुलीचं तर पितृदोषाचं अतिशय महत्त्वाचं कारण असतं आहे. तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्री ज्ञानी आमच्याकडं त्र्यंबकेश्वराला जातात, तिथं तुम्ही जाऊन त्रिपिंडी आणि नारायण नागबळी हे विधी केलं तर त्याच्या बऱ्याच ठिकाणी परिणाम आलेला मला अनुभव आहे. तसंच जर कोणाची दत्तकालीन संपत्ती असेल तर त्या दत्तकालीन संपत्तीचा सुद्धा भयंकर त्रास होतो आणि मग त्या ज्या संपत्तीपैकी काही भाग 1 मानलं पण तेवढं काही शक्य नाही, पण जे काही यायची असतं ती आपण दान केली पाहिजे. दुसरी गोष्ट, आई वडिलांचे टाक जे येतं ते आपण तयार करून घरात ठेवायला पाहिजे आणि त्यांची दररोज पूजा केली पाहिजे देवाप्रमाणे. दुसरी गोष्ट, गुरुचरित्राचे पारायण कमीत कमी 3 किंवा 21 नवनाथा जो आहे पोथीचे पारायण हे केले पाहिजेत. आणि आपले जे गुरु आहेत त्यांचा जप दररोज नियमित केला पाहिजे. कमीत कमी एका वर्षात 12 लक्ष हा जप केला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे महादेवाला महारुद्र अभिषेक केला पाहिजे आणि थोडा तरी दररोज दानधर्म हा केला पाहिजे. दानधर्म हा अतिशय महत्त्वाचा आहे. कुठं का वेळ जाताना आपण आरती जरी घेतली तर त्याचे 2 रुपये काय ना टाकले पाहिजेत. एवढं जरी केलं तरी हे जे काही दोष आहेत हे नक्कीच निर्मूलन होतील आणि आपल्याला अतिशय जे काही जात घेईल त्याचं समाधान होईल. तुम्ही माझे 2 शब्द ऐकून घेतलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. किती छान ना अनिल मामुली सर, किती छान आहेत माहिती आहे का. त्यांनी वेळेचं भान राखूनच बोलले. त्यांना मला सांगावं लागलं नाही वेळ वाढलाय आणि त्यांनी एवढं सुरेख माहिती दिली. आणि खरोखर म्हणजे अगदी आपल्याला घरामध्ये काही वेळेला इतके प्रश्न येतात, इतके प्रॉब्लेम्स येतात, त्याचं सोल्युशन आपण शोधत असतो आणि आपण थकतो पण कळत नाही. तर हे सोल्युशन देणारे ग्रह आपल्या कुंडलीतच असतात. राहू, केतू, शनी, अगदी जो आपण म्हणतो मंगळ, हे जर चुकीच्या स्थानात पडले तर आपलं होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. मंगळासाठी आपण काय करावं बरं, तर मंगळासाठी आपण गणपती बाप्पाची आणि मारुतीची उपासना करावी. म्हणजे काय होतं, गणपती म्हणजे काय तर बुद्धीचं दैवत आहे, त्यामुळे चुकीचे विचार आहेत त्याला लगाम घातला जाईल. मारुती चिरंजीवी आहे, सर्व वाईट शक्तींचा निपात करण्याची ताकद मारुती रायामध्ये आहे. त्यामुळे हा दैवतांना नेहमी हृदयात ठेवा. सर्व वाईट शक्तींचं निर्दालन हे दोन्ही देवता करतील याची मला खात्री आहे. आणि याचे सुरेख उपाय त्यांनी सांगितलं त्याच्याबद्दल मी महामुनी सरांचे खूप खूप आभारी आहे. ते मला गुरुस्थानी आहेत, मी त्यांना माझा गुरुच मानते आणि माझ्यासाठी त्या स्वामीसुद्धा आहेत. ते स्वामीचे भक्त आहेत. मुख्य म्हणजे स्वामींचं
मंदिर आहेत नगरला, तिथे सुद्धा ते सेवा करतात. आणि जेव्हा जेव्हा मला असं वाटतं त्यावेळेला मी त्यांना अर्पण करते आणि ते स्वामींच्या मंदिर बांधणीला एक एक विटेची हे करतात. म्हणजे तुम्ही जे अर्पण करता ते स्वामींच्या मठात आपोआपच जात असतं. हे मला तुम्हाला सांगावंसं वाटतं अगदी मनापासून. आणि आता मी नांदेडवरून जे आपले आले आहेत अजय पाठक सर, ते बुद्धिमान बुद्धिजीवी आहेत. आणि अजून एक माहिती सांगायची राहिली, अजिंक्य नारळे सर हे IT इंजिनियर असून IT क्षेत्रात कार्यरत आहेत. अनिल महामुली सर हे रिटायर्ड जरी असले तरी ते सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्यांनी गव्हर्नमेंट सर्वंट होते. आता अजय पाठक सर हे तुम्ही कोणते इंजिनियर आहात? सिव्हिल इंजिनियर. बघा, म्हणजे शनीचा प्रभाव आहे. सिव्हिल म्हणजे शनीचा प्रभाव असणारी ही दोन व्यक्ती. आणि मी अनुराधा नक्षत्र, माझ्यावरही शनीचाच प्रभाव, त्याच्यामुळे सगळ्या शनी इथे आलेला आहे. सिंह लग्न, रवीची आहे, मकर रास. मकर रास आहे, रवीचं सिंह लग्न आहे. बघा, आणि शनी एकत्र आलं का लक्षात? मकर रास. त्यांची पण मकर रास आहे. म्हणजे खरोखर आज जास्त प्रभावी शनी आहे आणि शनीचीच कृपा आहे आजच्या याला. त्यामुळे जे होतं आता कुंभ लग्न सुरू झालं असेल, नक्षत्र जे काय आहे ते गुरु शनी आहे तिथे अवतरलेले सर्व ग्रह आणि ते आशीर्वाद सुद्धा आपल्याला देत आहेत. आणि पुष्पवृष्टी सर्व देवता करतायत याची मला खात्री आहे. कारण सर्वांच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे ते सुमन पुष्प आहे, ते बघण्यातही मला फार आनंद आणि धन्यता मिळत आहे. आता मी हा माईक आपले अजय पाठक सर यांना देते. ते गणिताच्या माध्यमातून कुंडली सांगतील. पण हो, गणित मात्र एवढं आमचं पॉवरफुल नाही आहे, त्यामुळे बाउन्स होईल असं नका बोलू.